नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या आपल्या रेसिपीचं नाव आपण एका उखाण्यातून ऐकूयात. तुळजापूरच्या देवीला अलंकाराचा साज, गीताज व्हेज किचनमध्ये बनले आहेत आज उपवासाचे पराठे खास. तर मैत्रिणींनो, कसा वाटला हा उखाणा कमेंट करून नक्कीच सांगा. आज आपण खमंग खुसखुशीत राजगिरा भाजीचे पराठे कसे करायचे ते पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आधी पराठे राजगिरा भाजी घ्यायची, एक मोठी वाटी. तर इथे मी ही राजगिरा भाजी 2 पाण्याने धुवून बारीक चिरून घेतली आहे. ती आता सर्व यात घ्यायची. आता यात मिरचीचा ठेचा घालायचा आहे. तर इथे 10 ते 15 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, 1 चमचा जिरे आणि थोडंसं मीठ घालून हा ठेचा तयार केलेला आहे. आता हा सर्व ठेचा यात घालायचा. आता इथे उकडलेले 5-6 बटाटे घेतले आहेत. आता हे बटाटे यातमध्ये किसून टाकायचे. तर इथे सर्व बटाटे किसून झालेले आहेत. आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. आता यातच अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा. शेंगदाण्याचा कूट बारीक करायचा. यात चवीनुसार मीठ घालायचं. आता यात उपासाच्या भाजणीचं पीठ टाकायचंय. वरई आणि साबुदाण्याचं पीठ आहे. तर इथे मी 2 वाटी उपासाच्या भाजणीचं पीठ घेतलेलं आहे. आता हे सर्व पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर इथे हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे. आता यात थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं. आता इथे हा छान गोळा व्यवस्थित मळून झालेला आहे. आता याला तूप लावून मळून घ्यायचं. आता इथे हे पीठ छान असं मळून झालंय. आता याचे पराठे करून घेऊया. आता एक छोटासा गोळा घेऊन हे लाटून घ्यायचे. थोडीशी पिठी लावायची. लाटताना एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायचे. आता हे लाटून झालेलं आहे. आता तव्यावर टाकून भाजून घेऊया. आता इथे तवा गरम झालेला आहे. त्यावर थोडंसं तूप टाकून घ्यायचं. व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं. आणि तूप व्यवस्थित पसरून झालं की हा आपण तयार लाटून घेतलेला पराठा यावर टाकायचा. लाटलेला पराठा आणि अशा पद्धतीने गोल फिरवत फिरवत व्यवस्थित सर्व बाजूनी छान असा भाजून घ्यायचा. गॅस फुल करून छान असं खरपूस भाजून घ्यायचं. आता इथे 2 मिनिटं झाली. आता आपण ते करून घेऊया. आता दुसऱ्या बाजूने व्यवस्थित असा भाजून घ्यायचा. आता हे पलटी करून दुसऱ्या बाजूने तूप लावून घ्यायचं. ते दोन्ही बाजूने छान खरपूस भाजले आहेत. आता काढून घेऊया. अशाच पद्धतीने सर्व पराठे करून घ्यायचे. मैत्रिणींनो, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा. हे मस्त असे राजगिरा भाजीचे खुसखुशीत पराठे तयार झाले आहेत. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.